चटणी करणार आहे मी आता. त्याच्यासाठी मी भावनगरी शेव घेतलेली, ही 50 ग्रॅम भावनगरी शेव आहे. त्याच्यासाठी 2 कांदे कापून घेतलेत, कढीपत्त्याची 2-3 पाने, लसूणचे 2-3 पाकळे जरा कुटून घेतलेत मी, आणि कोथिंबीर घेतली, आणि लाल मिरची आणि मीठ टाकणार आहे. मस्त शेवटची भाजी होती, आपल्याला पटकिनी डब्यासाठी लागल. तेल कढई ठेवली, त्याच्यात 2 चमचे मी तेल टाकते आता. जिरे मोहरी सांगायची राहिली होती, आता थोडी जिरे मोहरी पण घेतली मी फोडणीसाठी. कढीपत्त्याची पाने टाकते त्याला, लसूण टाकते, कांदा थोडासा लाल होऊन द्यायचा पटकन, थोडीशी हळद टाकते. कांदा चांगला हलवून लाल होऊन द्यायचा आहे. आपला असा कांदा छान झालेला आहे. आता त्याच्यात मी लाल मिरची टाकते. तुमच्या आवडीनुसार तिखट करायची असेल तशी टाका. माझी आमच्याकडली मिरची तिखट असल्यामुळे मी अर्धाच चमचा टाकलाय. आता मी याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे. भाकरी करणार आहे मी आज ज्वारीची, आणि शेवयाची चटणी. पटकीने आपल्याला भूक लागली की जेवण करता येतं पटकीने. तर मी आता भाकरी ज्वारीची करते. मस्त पीठ मळून घेतलं होतं मी, आता भाकरी थापते. आता एका बाजून भाजली, थोडी पलटी करते. आता अशी भाजली की घालून छान भाजून द्यायची. आता मग आपली भाकरी टम फुगली. आता एका बाजून भाजली, थोडी पलटी करते. आता अशी भाजली की घालून छान भाजून द्यायची. आता मग आपली भाकरी टम फुगली. अशा प्रकारे आपलं जेवण भाजी तयार झाली शेवाची. त्याच्याबरोबर भाकर आहे, कांदा, हिरवी मिरची. मस्त जेवण जाईल. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा.